जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित विद्यार्थी सर्वेक्षण आणि नवभारत साक्षरता सर्वेक्षण या शाळाबाह्य कामाविरुद्ध कोपरगाव तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकण्याचे निवेदन कोपरगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांना देण्यात आलं। अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ऑगस्ट महिन्यात विद्यालयामध्ये घटक चाचण्या, शिष्यवृत्ती परीक्षा, NMS परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा आदी स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरणे, शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती भरणे, सरळचं काम करणे, UDAS प्लसची माहिती भरणे तसेच अनेक शिक्षक BLOच्या कामाकरिता नियुक्त केलेले आहेत। त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा अधिकार भार पडणार आहे। मग हे सर्वेक्षण करायचं कधी? तालुक्यात महिला शिक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। या सर्व बाबींचा विचार करून कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने या सर्वेक्षण कामावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय। आरोग्य वर्धिनी खरडगाव केंद्र यांच्या अंतर्गत अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सालवडगाव येथे आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। आरोग्य विभागाच्या सहकार्याने रक्त तपासणी, हिमोग्लोबिन याविषयीच्या चाचण्यांचा 70 नागरिकांनी लाभ घेतला। गरजू रुग्णांना यावेळी औषध वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सुविधा द्याव्यात यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून LG राठोड आणि आरोग्य सेवक KS पवार आणि आरोग्य सेविका MN कसबे त्यांच्या वैद्यकीय पथकाने 50 रुग्णांची रक्त तपासणी केली। यावेळी आशा स्वयंसेविका रेणुका म्हस्के, मुक्ता टेकाळे यांनी ही शिबिरास परिश्रम घेतला। या शिबिरास गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला। आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेलाय, त्यामुळे खरीपाची पीक संकटात सापडली आहेत। अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। दरम्यान असाच एक प्रकार घडलाय पारनेर तालुक्यातील रांधे गावात। कोथिंबीरीला भाव नसल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे गावचे गोरखदादा आवारी असं या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्यानं संपूर्ण 1 एकर कोथिंबीरमध्ये ट्रॅक्टरनं रोटावेटर फिरवलाय। यावेळी शेतीमालाला भाव नाही, पाऊस पडत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं। सरकारने लवकरात लवकर हमीभाव ठरवून दिला पाहिजे, नाहीतर एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल अशी भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते जिल्हा हद्द अर्धपिंपरी या 4 किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे सदरील रस्ता डांबरीकरण आणि खडीकरण होण्यासाठी या रस्त्यावरील शेतकऱ्यांनी स्थानिक प्रतिनिधी यांना अनेकदा वेळोवेळी तोंडी आणि लेखी मागणी करून देखील या रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने आज बालमटाकळी येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रमुख मागणीसाठी शेवगाव गेवराई महामार्गावर बालमटाकळी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला बैलगाडी, शेती अवजारे, शाळकरी विद्यार्थी तसेच गुराढोरांसह 3 तास अनोखं असं बैठे आंदोलन केलंय। दरम्यान शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी चालू असलेली बैठे आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून सदरील रस्त्याची स्वतः पाहणी करून लवकरच या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं रस्त्याच्या कडेला 3 तास चाललेलं बैठे आंदोलन मागे घेण्यात आलं। या ठिकाणी शेतकऱ्याची खूपच या ठिकाणी व्यथा बिकट आहे। ती या ठिकाणी त्यांच्या मार्फत या शासनमार्फत जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी या रस्त्याची त्यांच्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करतील। त्यांनी जिल्हा समितीच्या मार्फत किंवा शासनाच्या मार्फत या ठिकाणी आपला रस्ता उपलब्ध करून देणार आहेत। त्याला लागणारी वेळोवेळी जी मदत असेल ती मी शेतकऱ्याच्या मार्फत या ठिकाणी आमचे जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी करतील आणि निश्चितच मला खात्री आहे। बालमटाकळीतल्या ग्रामस्थांनी अतिशय लोकशाहीच्या मार्गांचा अवलंब करून शांत पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, परंतु त्यांच्या मागण्या खरोखरच रास्त आहेत आणि ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरती ज्या काही उपाययोजना करायची वेळ येईल त्या सगळ्या उपाययोजना आम्ही पूर्ण करून हा रस्ता लवकरात लवकर कसा मंजूर करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा ह्या सगळ्या प्रकारामध्ये जो काही इथल्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला गेल्या कित्येक वर्षांपासून आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून कुठेतरी दिरंगाई झाली असेल तर त्या सगळ्यांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे हा रस्ता कसा लवकरात लवकर मार्गी लागेल या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीने सगळ्या प्रकारचे प्रयत्न करू।
आपल्या देशाची कृषी परंपरा ही 11,000 वर्षांपूर्वीची असल्यानं कृषीचा पाया भक्कम आहे. त्याला नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृषी उद्योजकतेची साथ मिळाली तर आपण जगावर राज्य करू शकतो, असं प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी अनुसंधान परीक्षेचे महासंचालक डॉक्टर हिमांशु पाठक यांनी केलाय. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत उद्यमिक उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. संगमनेरमध्ये आज उभ्या ट्रकला एसटी जाऊन धडकल्यानं भीषण अपघात झाला. यात एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. नगर संगमनेर रोडवर ज्ञानमाता विद्यालय येथे अहमदनगरवरून नाशिककडे चाललेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यानं उभ्या ट्रकला बसनं धडक दिली. यात एक प्रवासी जखमी झाला. यात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या महामार्गाच्या गंभीर अपघातांची मालिका संपलेली नाही. सुरक्षतेच्या समस्यांचं निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांना तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. ते नौखे आहेत, एवढं धाडस ते कशासाठी करत आहेत, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केलाय. ज्येष्ठ नेते शरद पवार आज कोल्हापुरात सभा होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी काही सवाल केलेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी बोलताना म्हटलंय की जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्यांचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतील तोच खासदार होईल, असं विखे यांनी म्हटलंय. संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या बऱ्याच वर्षांपासून मूळ मालकांचा शोध लागत नसल्या कारणानं अनेक वाहने बेवारस अवस्थेत धुळकात पडली आहेत. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सद्यस्थितीत 44 दुचाकी गाड्या तर 12 4 व्हीलर गाड्या पडून आहेत. सदर वाहने ज्या मालकीची आहेत त्यांनी योग्य ती कागदपत्रे पोलीस स्टेशनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत सादर करून घ्यावीत, नाहीतर ही सर्व वाहने बेवारस समजून सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करणार असल्याचं संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितलंय. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.